मुख्यमंत्री महोदयाला बोलण्याचं काही चित्र, काही आपल्याकडे मेसेज एकनाथ मामाने दिला का? म्हणून आपण काय केलो, त्या दिवशी सांगितलं होतं, जर 8 दिवसामध्ये एकनाथ मामाने जर काही आम्हाला गोड बातमी नाही दिली तर आम्ही काळी दिवाळी करू. एकनाथ मामाच्या ठाणे गावामध्ये येऊन आजोळी आमच्यासाठी ही बेरोजगाराची काळी दिवाळी आहे, म्हणून आम्ही काळी दिवाळी साजरी करू. जर एकनाथ मामानं काही गोड बातमी दिले तर आम्ही लाडू करंजा खाऊन आम्ही घरला आनंदानं फटाके वाजवून जाऊ. पण एकनाथ मामाने 8 दिवसात काही आपणाला निरोप दिला नाही. आता बाबा पोलीस प्रशासनाच्या संपर्कात होते. आता मामामध्ये आणि आपल्यामध्ये जी चर्चा व्हायची त्याची शिष्टाई करण्याची जबाबदारी आज बाबावर देण्यात आली होती. कारण बाबा गोड माणूस आहे, पाषाणाला बी पाणी पिऊ शकतो. म्हणून बाबांनी आता निरोप आणलाय. बाबा म्हणत आहेत की 2 दिवसामध्ये तुमची एकनाथ शिंदे साहेबांसोबत भेट घालून देतो असं कोणीतरी म्हणलं. पण बाबा मला तुम्हाला हे सांगायचंय, बाबा ऐकू लाव का? तुम्हाला 5 दिवसाचं आमरण उपोषण करून राज्याचा एक उद्योग मंत्री, एक महत्वाचा ताकदवर मंत्री शिंदे साहेबाच्या टीम मधला आणि तुमच्या सांगली जिल्ह्याचा एक महत्वाचा मंत्री, त्यांनी तुम्हाला 5 दिवसाच्या उपोषणाला भेट द्यायला येऊन त्यांनी सांगितलं की तुमची एकनाथ मामा बरोबर भेट घालून देतो. दिले का? बाबा किती पावसात गेले. मुंबईमध्ये पावसाचं अकराळ विक्राळ चित्र असताना त्यांनी भरपूर प्रयत्न केलेत बरं का. प्रयत्न कमी झाले, पण उदय सामंत साहेबांनी सुद्धा बाबाची भेट घालून दिली. मला बी म्हणले बोललाल्या तर निघून चालल्या, बोललाल्याच निघून चालल्या. आता बोलणे आणि निघून जाणे हा धंदा आता आम्हाला मान्य नाही. आता त्याच्यामुळं मी पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो, एकनाथ मामा हे गोरगरिबाचे कैवारी आहेत. ऑटो चालवून त्यांनी या कर्मभूमीमध्ये स्वतःच्या जीवनाची सुरुवात केली आहे. या तरुणाची, या तरुणीची व्यथा एकनाथ मामाला समजू शकते. म्हणून आम्ही वेडे नाही. ज्याला हृदय आहे, ज्याला कणव आहे, ज्याला पाझर आहे, ज्याला काहीतरी देण्याची जाणत आहे, अशाच मामाची निवड आम्ही केलेली आहे. आणि अशा मामाच्या दारामध्ये आज आम्ही आमची अर्थहाक आम्ही मांडलेली आहे. म्हणून पोलीस प्रशासनाला मला सांगायचंय, वेळ जरी 5 वाजण्याची असेल तरी वेळ तुमची ती वेळ मध्ये पाळा आणि एकनाथ मामाचं आमच्या शिष्टमंडळाबरोबर प्राधान्यानं बोलणं करून घेऊन या भाच्याची आणि या भाचीची दिवाळी गोड करणारा गोड निर्णय आम्हाला मामाकडून आहे. उदय सामंत एकनाथ मामाची भेट घालून येऊ शकत नाही. हे कोण नगरसेवक, कोण सामान्य कार्यकर्ता, पदाधिकारी भेट घालून घेतीलही आता विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही. त्याच्यामुळं जर सरकारची मनीषा शुद्ध असेल, जर
सरकारला जर राज्यातल्या बेरोजगार तरुणांची जर व्यथा समजत असेल आणि राज्यातल्या तरुणांना कायमस्वरूपी रोजगार देण्याची त्यांच्यामध्ये धमक असेल तर आम्हाला आज एकनाथ मामाच्या माध्यमातून सरकारनं भेट द्यावी. भेट शक्य होत नसेल तर एकनाथ मामानी आमच्या बाबाच्या फोनवर आमच्या या लाडक्या भाजीला आणि लाडक्या भाजीला 2 बातमी 8 दिवसात देतो, 15 दिवसात देतो, 1 महिन्यात देतो, अशा प्रकारचा आशावाद आम्हाला दिला पाहिजे तरच ते आमचे सख्खे मामा. आमचे मामा 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 बाबा म्हणले लाडके मामा, आम्ही म्हणलो लाडके मामा, तुम्ही म्हणलो लाडके मामा, सगळे म्हणजे लाडके मामा, सगळे लाडक्या मामाला एवढा वेळ का लागावं? काल लाडक्या मामाने आम्हाला गेल्या रविवारी शनिवारी भेट दिली. त्यांचा पण कॅमेरा होता, त्यांचा पण सोशल मीडिया सगळा टीम होती, आमची बी होती, आमचा बी व्हिडिओ तयार झाला, त्यांचा बी व्हिडिओ तयार झाला, आमचा व्हिडिओ व्हायरल झाला. 10 लाख लोकांनी आमचा व्हिडिओ बघितला. 10 लाख कौतुक झालं, भरपूर कौतुक झालं. शिंदे मामाच्या टीमनं सुद्धा सोशल मीडियावर तो व्हायरल झाला. लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. व्हिडिओनं तुम्हाला आम्हाला रोजगार मिळाला का भावानो? मग हा व्हिडिओ नुसता आम्ही काय नुसत्या व्हिडिओसाठी 15 दिवस इथं आलोय का ठाण्यामध्ये? 15 दिवस झाला. मी गेल्या रविवारच्या अगोदरच्या रविवारी 4 वाजता घर सोडलं. मी आज 15 दिवस झालेले आहेत. बाबांनी सांगितलं मला, तुम्ही कुठं आहात म्हणले? मी म्हणलं ठाण्यात. म्हणले आता ठाण्यामध्ये मठ बांधा म्हणले तुम्ही, मठ. आता काही नाही म्हणले, तुम्ही घरदार संसार सगळा सोडला तुम्ही आणि तुम्हाला आता मठच बांधावं लागणार आहे अशी परिस्थिती. खरं आहे बाबाचं. बायका पोरं संसार घरदार सगळं सोडून 15 दिवस तुम्ही राहतो. ज्याला घराची चिंता आहे ती माणूस 15 दिवस घर सोडून राहतोय का? मग घरातल्या लोकांना काय वाटत असेल माझ्याबद्दल? माझ्याबद्दल घृणा वाटत असेल, माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण होत असेल आणि माझ्या परिवारातल्या सदस्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली. माझ्या मुलीनं पण सांगितलं, मुलानं पण बोलले. त्यांना मी सांगितलं, मी तुमचा जसा बाप आहे तसा ही लेकरं सुद्धा माझी आहे आणि त्यामुळं तुम्ही लेकरं जी आहात ती एका क्रांतिकारी विचारधारेतल्या बालाजी पाटील चाकूरकरांची लेकरं आहात. त्याच्यामुळं तुम्हाला सोसावं लागेल. लग्नाची तयारी आहे. 30 तारखेला लग्न आहे नोव्हेंबरचे. बालाजी पाटील चाकूरकर 8 दिवसात 20,000 लोकांच्या लग्नाची तयारी करू शकतो. बालाजी पाटील अरे जो बालाजी पाटील चाकूरकर 3200 लोकांचे विवाह लावू शकतो, तो आपल्या लेकराच्या विवाहामध्ये कमी पडेल का? म्हणून मी माझ्या लेकरांना सुद्धा आश्वासित करतो, ते जर व्हिडिओ बघत असतील तर मी पालक म्हणून माझ्या लेकरालाही कुठे कमी पडणार नाही. पण तुम्ही जर 24 तास माझ्या सोबतच राहा, परिवारातच राहा म्हणलं तर तुमचा बाप तुमचा एकट्याच्या मालकीचा नाही. मी महाराष्ट्रातल्या गरजवंत प्रशिक्षणार्थ्यासाठी हे प्रशिक्षणार्थ्यांना न्याय मिळाल्यानंतर मी घरी बसणार नाही. माझं काम संपलेलं नाही. माझं काम पुन्हा जे गरजवंत आहेत त्यांना शोधून त्यांचा न्याय मिळवून देण्याचा संकल्प डोळ्यासमोर ठेवून जीवन व्यतीत करण्याचा संकल्प केलेला हा कार्यकर्ता आहे. म्हणून आझाद मैदानावर आपण बोलत होतो.
एक रोशनी पवार म्हणायची, एक आपले प्रशिक्षणार्थी उभा टाकली, त्यांच्यासोबत त्यांचा कोणीतरी मित्र होता. तुमचे भाषण ऐकायला आले नाही म्हणले आम्ही. आता मित्रांनो मला सांगा, तुम्हाला जर आमच्या या बोलण्यामधून जर आमची तळमळ दिसत नसेल आणि तुम्हाला कुणाला जर आम्ही भाषण करतोय असं जर वाटत असेल तर आम्ही इथं थांबलेलं बरं. अजिबात नाही साहेब. बालाजी पाटील साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. बालाजी पाटील साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. राम बाबा तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. कारण का भाषण करायला तर आम्हाला राजकीय पक्षाचे पॉकेट मिळतील. भाषणच करायचं असेल, अरे कुणाची स्तुती करणारी माणसं नाही आम्ही. आम्ही गरजवंताचा लढा बुलंद करणारे लढवय्ये कार्यकर्ते आहोत. म्हणून आम्हाला भाषणाची गरज नाही. मी नेताजी सुभाष बाबूला मानणारा कार्यकर्ता आहे. नेताजी सुभाष बाबूंनी सांगितलं